यार गप ना. अरे गप ना. पागल आहे का? काय तुम्ही काय बघताय? मी काय बघते दाखव तुम्हाला. हे बघा, हा ब्लॉग कोणाचा ब्लॉग आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. बापू मामा आणि मामी म्हणजे जगदीश मामा आणि मामी. डबल दाखवते का बघते. तसे मी हा ब्लॉग बघत असते जेव्हा आठवण आली ते. पण आज काहीतरी स्पेशल आहे. काय आहे स्पेशल सांगते तुम्हाला. मी हा ब्लॉग आज सकाळीच लावला कारण आज आहे बापू मामाच्या म्हणजे जगदीश मामाच्या आणि शुभांगी मामीच्या लग्नाची फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी. त्यांना सगळ्या दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि एक अक्षय आलेला आहे. मग आज सकाळीच लावला. सकाळीच त्यांना कॉल केला, विश केलं. त्यांचं फोटो वगैरे स्टेटस वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आणि मी कम्युनिटी पण टाकलेली आहे, बघून घ्या तुम्ही. तर आज काय करणार आपण, आज काय स्पेशल आहे हे काय सांगता येणार नाही. बघू. अजून मी माझ्या अवताराला इग्नोर करा. ते व्लॉग बघत बसलेले होते म्हणून तुम्हाला पण दाखवलं. मला चला तुमच्यासोबत पण शेअर करू आपण. तर गाईज माझ्या अवताराला थोडं इग्नोर करा. अवतारला बेकार झाला. आवरायचं आहे मला, आंघोळ वगैरे करायची. बसले आणि सकाळी एक ब्लॉग बघते. ते जत्रेचा कोणता ब्लॉग होता, आपण भेटू मामाच्या गावाला. अरे आळस नको देऊ, पागल आहे अरे. मी सगळ्या ब्लॉग बघत होते तो. तर त्याच्यामध्ये तो इतका अजून आता काही खरं नाही. हा लाईव्ह प्रूफ आहे माझ्याकडे. लाईव्ह म्हणजे एकदम व्हिडिओ आहे. अब तो तेरी पिटाई होगी. गाईज त्यानं काय केलंय माहिती का. हा जो रिमोट दिसतोय का, हा दिसायला जरी छोटा दिसत असला ना, हा 4,000चा रिमोट आहे. ज्यावेळेस नवीन टीव्ही आणली होती, टीव्हीला आणून फक्त 2च वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालंय. तर त्यावेळेस ह्या फक्त रिमोट ओरिजिनल रिमोट आहे हा. त्या ज्या टी व्हीवाल्यांनी सांगितले 4,000चा रिमोट आणि ह्याची ओरिजिनल कॉपी नाही भेटत. आता सांगू का हा, चांगला चान्स दिला तुम्हाला. आता तेरी पिटाई सांग येणार आहे. मम्मीला दाखवते ना, मी दाखवते. चांगला एक चान्स भेटलाय मला. चला मी आवडते. आधी गाईज आपला इंट्रो जर राहिला तो पहिला देऊन टाका. सॉरी फॉर लेट, पण पटकन आपण इंट्रो दाखवू. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चलो पुढचं तुम्ही आता बघत राहा. सॉरी फॉर लेट, कारण इंट्रो लेट झाला, कारण पहिली तुमचं जे सस्पेन्स दाखवायचं होतं ते दाखवलं मी. चला मी गाईज, तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की कमेंट करायचा. आणि धन्यवाद तुम्ही जेव्हा सांगता की कुठे कमी जास्त काय होतं आहे ते सांगताय, त्यासाठी थँक्यू. आणि 10वीचा जो मी ब्लॉग बनवला होता, 10वीच्या काय म्हणतात मी 10वीच्या मुलांसाठी ब्लॉग बनवता, तो कसा वाटला तो पण सांगत जा. आणि डबल यार काय बोलते मी. चल पुन्हा एकदा मला लुक रिक्रिएट करायचा. फर्स्ट टाइम मी कोली लुक केला होता, मागचीच पंजाबी लुक केला होता 4-5 दिवसा अगोदर. तर आता कोणता नवीन लुक रिक्रिएट केला पाहिजे नक्की कमेंट करा की कोणता मी लुक चांगला दिसेल कोणत्या लुकमध्ये. आणि मी ते माझ्याकडे ज्वेलरी नसली मी बरोबर जुगाड करते. ते तुम्ही बघितलं केसाचं, त्याचं जे खालचं काय परांडा काहीतरी म्हणतात त्याला, ते मी घरी बनवलं होतं. तर तुम्ही नक्की सांगा की मग कोणता पुन्हा अजून एक लुक रिक्रिएट केला पाहिजे. पण आता बघू आजचा दिवस कसा जातो. जिथं रिक्स आहे तिथं माझी एंट्री फिक्स आहे, कारण मला कोणती सहजासहजी गोष्ट भेटत नाही गाईस. खरं सांगते, मागच्या वेळेस हा दिवस ह्या टायमाला मागच्या वर्षी एका वर्षापूर्वी आम्ही ह्या टायमाला नाही लग्न चालू होतं ह्या टायमाला, कारण 12-12:30चा मुहूर्त तर लग्न चालू होतं. आठवतं यार ते दिवस. काल पण मी मामीकडे गेले होते, तेव्हा मी मामीला फर्स्ट टाईम भेटलेले.
तो ब्लॉग करायचा पण नाही केला, जाऊ द्या. 1 hour later. काय वरती नको टाकू तसं, खाली तू जे करतो तेच कर. खाली आवाज जातोय. काय का झाला का बिग बॉस? कोण आहे माझ्यासारखं? तुला पण आवडतं बिग बॉस? स्टाईल दे स्टाईल. काय वाचा काय यार गप्प ना. अरे गप्प ना. पागल आहे का? 6 hours later. तर गाईज हे बघा, ही आहे हळद जी मम्मीचे हात खिसून हात पूर्ण पिवळे. हात दाखव तो हात पण. हे बघा हळद आहे ती. हे बघा इथे खिसून टाकलेली आहे गाईज. ही बघा ही आहे ओली हळद जी की आणली होती, पण ते अद्रक सारखी दिसते. ते नंतर कळालं की हे अशी हात पूर्ण पिवळे झाल्या. तर मम्मी याची भाजी बनवणार आहे. येते तुला बनवता? कशी बनवतात रेसिपी पण दाखवते मी तुम्हाला कशी बनवतात. मला बी माहीत नाही, फर्स्ट टाइम आणलेली ही हळद. बघू हे पूर्ण पाणी पिवळं झालं, पिवळं ऑरेंज. बघा गाईज हळदीची भाजीसाठी पुढची प्रोसेस आहे. हळद धुवून घेतली चांगली आणि चालू आहे आता किसणं. बघा माझ्या हात सगळं मी एखाद्या हळद घेऊन आले. इतका कडू वास येतोय, शब्द सांगू शकत नाही, इतका डोक्यात बसलाय. हळद अशी फर्स्ट टाइम खिसली. आतापर्यंत हळकुंड आणि ती कोरडी हळद वास तर इतका येतोय, तर काय माहिती भाजी कशी लागणार. टेस्टसाठी एक भाजी खाऊन बघणार. ऑरेंज रंग दिसतोय त्याचा. ओली हळद आहे का ती? काय माहिती खाताना कसे लागणार, ट्राय करून बघू आपण. A few moments later. आता ते हळद खिसून झालेली आहे. तर मी काय तरी एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं. माझा चेहरा बघू शकतो तुम्ही किती डल झालेला आहे. हातसुद्धा पिवळं झालेत. जसं कॅमेरा दिसतो तसाच झाला सध्या तरी, काळा पडला. तर मी म्हटलं आपल्याकडे आता एवढी ओरिजिनल हळद पण आहे तर चेहऱ्याला लावून घेऊ. त्याच खिसलेल्या हळदीचं पाणी काढलं आहे मी. तर हे आपण आता चेहऱ्यावर अप्लाय करून, चेहऱ्यावर अप्लाय केल्यावर कसं दिसतं ते मला दाखवते मी. तर 1 2 3 गाईज हे बघा माझा चेहरा बघू शकता पूर्ण पिवळा झाला. आता हे जर पिवळा जर मी आता धुतलं तर पिवळा सगळा माझा चेहरा पिवळाच आहे. असं वाटतं मी एखादी हळद खिळून आले. वाटते का माझा चेहरा माझा एखादी. आता हे डाग पण आता थोडा क्लिअर केलंय मी, पण आता हे चेहरा पिवळा दिसून आहे. त्यासाठी मी थोडं बेसन टाकते. ही जी वाटी त्याच्यात बेसन टाकते आणि चेहरा क्लीन करते. नाहीच झाला तर मग क्लिन्झिंगने करून टाकते. होऊन जाईल, काही नाही, 2 दिवसातून होऊन जाईल. 2 दिवस नाही आत्ता काढते. तर बघा तुम्ही आता सध्या पिवळा चेहरा आहे. हे थोडं बेसन टाकते. 346 minutes later. त्याच्या बायकोचं नाव सुनेत. हे बघा काही टाकला आहे तो हळद
मम्मी हळदीची भाजी केली, आता कोण खायचंय म्हणून. पनीरची भाजी आणली. ती तशीच होते, छान होते मसाला. आता ही शिजायची भाजी आहे. म्हणलं तो मम्मी केली हळदीची भाजी, कोण खायचं.